मी सलाउद्दीन शेख लोक बचाव कृती समितीचे निमंत्रक आज सोलापूर शहरामध्ये पूनम गेट येथे आंदोलन करण्यात आले की EVM हटाव आणि बॅलेट पेपरवर मतदान। गेले अनेक वर्षापासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या विभागामध्ये या प्रक्रियेचा आंदोलन प्रक्रिया सुरू आहे, पण या सोलापूर शहरामध्ये या तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे। येणारे 3-4 वर्ष कुठलाही मतदान नसताना आम्ही आंदोलन सुरू केले। गेले 3 वर्षापासून आणि 3 वर्षानंतर या मतदानाची प्रक्रिया बॅलेट पेपरवर व्हावं। अनेक ठिकाणी महानगरपालिकाचे जिल्हा परिषदचे घोटाळे समोर आलेले आहेत। मतदान प्रक्रियामध्ये काही घोटाळे झालेत, काही ठिकाणी EVM मशीन तोडण्यात आली, काही ठिकाणी EVM मशीन फोडण्यात आली, तरी पण या शासनाने आत्तापर्यंत लोकांची दखल घ्यायला तयार नाही। याकरता लोकातूनच आंदोलन उभा करणे आणि यापुढे तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन उभा करणार आहोत। या EVM मशीनच्या विरोधात तोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार। बाजूच्या शेजारच्या राज्यामध्ये बॅलेट पेपरचे मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे, तर महाराष्ट्रामध्ये येणारे कुठलाही इलेक्शन असू दे बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावा। देशाच्या राष्ट्रपतीचं मतदान बॅलेट पेपर होत आहे, उपराष्ट्रपतीचं मतदान बॅलेट पेपर होत आहे। लोकातील निवडून झालेले लोकांनाही बॅलेट पेपरवर मतदान पाहिजे, या मुख्य मागणी घेऊन आज दिवसभर आम्ही या पूनम गेटला आंदोलन करत आहे। कृती समितीचे संपूर्ण कार्यकर्ते येणारे 3 वर्ष हे एकमेव ध्येय धोरण आंदोलन करणार की येणारे महानगर जिल्ह्याने जो काही इलेक्शन असेल बॅलेट पेपरवर झाला पाहिजे। बॅलेट पेपरवर न झाल्यास या कृती समिती गल्लीपासून दिल्लीपर्यंत आंदोलन करण्याची तयारी ठेवलेली आहे।